वेलकम टू प्रशासन अकॅडमी. मी हनुमान शिंदे. आपण पूर्व परीक्षेच्या दृष्टिकोनातून परीक्षाभिमुख पद्धतीने काय करत आहोत आपण चर्चा करत आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण आपल्या भारतीय राज्यघटनेच्या पार्श्वभूमी, भारतीय राज्यघटनेची निर्मिती आणि जे संविधान सभा आहे त्या संविधान सभेचा जो घटनाक्रम कशा पद्धतीने झाला तो 1895 पासून ते 1947 पर्यंत या सगळ्या मुद्द्यावर आपण परीक्षाभिमुख पद्धतीने काय केली, चर्चा केली. आज आपल्याला चर्चा करायची आहे ती म्हणजे संविधानाचं जे कामकाज आहे ते. आता संविधान सभेचं जे कामकाज आहे त्या कामकाजाबद्दल चर्चा करत असताना 2 डिसेंबर 1946ला लॉर्ड वेव्हल यांनी संविधान सभा अस्तित्वात आली असं जाहीर करण्यात आलं आणि 7 डिसेंबरला अधिसूचना केली, अधिसूचित केलं की 9 डिसेंबरला काय आहे, पहिली बैठक आहे 9 डिसेंबर 1946ला. पण या पहिल्या बैठकीसाठी अध्यक्ष निवडायचे. मग अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली. त्यांची निवड कधी करण्यात आली तर त्यांची निवड ही 8 डिसेंबर 1946ला केली त्यांची निवड. आणि निवड करत असताना कुठल्या तत्वाचा स्वीकार केला, जे फ्रान्सचं तत्व आहे ज्येष्ठतेच्या आधारावर, त्यानुसार सच्चिदानंद सिन्हा यांची काय करण्यात आली, निवड करण्यात आली का, तर निवड करण्यात आली 9 डिसेंबर 1946ला. म्हणजे पहिलं जे अधिवेशन जे सुरू झालं, पहिलं जे सत्र सुरू झालं ते 9 डिसेंबर 1946 ते 23 डिसेंबर 1946 या कालावधीमध्ये झालं. मग पहिले जे हंगामी अध्यक्ष म्हणून कुणाला निवडण्यात आलं तर सिन्हा यांना निवडण्यात आलं हंगामी अध्यक्ष म्हणून. फ्रान्सच्या तत्वाच्या आधारे, ज्येष्ठतेच्या आधारावर. मग हंगामी अध्यक्षांचं पहिलं काम काय करतील ते कुठे नमूद होतं तर ते त्रिमंत्री योजनेमध्ये होतं की त्रिमंत्री योजनेनुसार हंगामी अध्यक्ष हे हंगामी उपाध्यक्षांची निवड करतील. आणि हंगामी उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथोनी यांची काय करण्यात आली, निवड करण्यात आली उपाध्यक्ष म्हणून. अँथोनी यांची काय करण्यात आली, निवड करण्यात आली. ते पण फ्रान्सच्या तत्वाच्या आधारावरच, आधार त्याचा होता. अशा पद्धतीने पहिल्या बैठकीमध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आपल्याकडे होते. मग या पहिली जी बैठक होती, या पहिल्या बैठकीला जी सदस्य होती ती हजर किती सदस्य होती तर 211 होती. त्यापैकी 9 महिला होत्या. संस्थानिक आणि मुस्लिम लीग हे काय होते, गैरहजर होते का तर गैरहजर होते. अशा पद्धतीने काय झालं, हे कामकाज म्हणजे कामकाजात बघत असताना एकूण काय आहे की हे पहिलं अधिवेशन होतं. मग अशी किती अधिवेशनं झाली तर संविधान सभेची एकूण 11 अधिवेशनं झाली. किती अधिवेशनं झाली, 11 अधिवेशन. पहिल्या टप्प्यामध्ये 5 झाली आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 6 झाली. मग पहिला टप्पा म्हणजे काय, 14 ऑगस्ट 1947 पर्यंत 5 अधिवेशनं झाली आणि त्याच्यानंतर 6 अधिवेशनं झाली. आता विचार जर केला तर सर्वाधिक जास्त कुठलं अधिवेशन चाललं ते 2 महिने 4 दिवस, जे की 7वं अधिवेशन. आणि एकच दिवसासाठी चाललं, एकच दिवस, ते 6वं अधिवेशन. अशा पद्धतीने अधिवेशनाच्या बाबतीतला मुद्दा आहे. इथे प्रश्न विचारत असताना हंगामी अध्यक्ष कोण होती तर हंगामी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा होती. जोड्या लावांमध्ये प्रश्न आहे. उपाध्यक्ष कोण आहेत तर अँथोनी आहेत. कायदेशीर सल्लागार म्हणून कुणी काम केलं तर BN राव यांनी काम केलं. आणि सचिव म्हणून कुणी काम केलं तर HV अय्यलगार यांनी काम केलं का तर त्यांनी काम केलं. अशा पद्धतीने संविधान सभेचं काय आहे, कामकाज आहे का तर कामकाजाच्या बाबतीमध्ये आहे. पहिलं अधिवेशन, किती अधिवेशनं झाली, आलं लक्षात. आणि मग यामध्ये आपल्याला बघायचं आहे की कुठल्या कुठल्या तरतुदी आहेत त्याच्या स्वरूपामध्ये आणि आयोगाने विचारलेली जी प्रश्न आहेत ती माहीत असणं आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे माउंटबॅटन योजना आली आपल्याकडे. आता ही जून 1947ला आली आणि या योजनेच्याच आधारावर, म्हणजे या योजनेमध्ये सांगितलं, याला बाल्कन प्लॅन म्हणतात पब्लिश करत असताना, की जून 48 पर्यंत संपुष्टात येईल ब्रिटिश राजवट. आणि त्याच्या आधारावर भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा आपल्याकडे संमत करण्यात आला. 4 जुलैला काय करण्यात आलं, बिल जे विधेयक आहे स्वातंत्र्याचं ते ब्रिटिश पार्लमेंटमध्ये मांडलं. 5ला त्याला मान्यता मिळाली आणि 18 जुलैला
त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याचं ठरलं म्हणून 18 जुलै 1947ला स्वातंत्र्याचा जो कायदा आहे, या कायद्याच्या अनुषंगाने काय करण्यात आलं की भारत आणि पाकिस्तान यांना स्वतःच्या स्वतंत्र काय करता येतील, घटना तयार करता येतील का, तर घटना तयार करता येतील असं सांगण्यात आलं. ठीक आहे. आता इथेच 22 जुलै 1947ला आपल्याकडे राष्ट्रध्वज काय करण्यात आला, स्वीकारण्यात आला. व्यंकय्या यांनी 30 पर्याय दिले होते, ठीक आहे, त्यांनी स्वीकारला होता. म्हणजे की 22 जुलै 19ला ध्वज, आपल्याकडे ध्वज कमिटी पण आहे, त्या ध्वज कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते का, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. असा भारत स्वातंत्र्याचा जो कायदा आहे, हा कायदा ज्यावेळेस संमत झाला, त्या संमत झाल्यानंतर जे की आपल्याकडे काय झालं की संविधान सभेच्या रचनेमध्ये महत्त्वाचे 3 बदल झाले. काय झाले? महत्त्वाचे 3 बदल. त्यातला पहिला बदल काय आहे, सभा काय बनली, सार्वभौम बनली. म्हणजे तिच्यावर आता नियंत्रण नव्हते. याच्या अगोदर नियंत्रण होतं का, तर हो, कुणाचं, त्रिमंत्री योजनेचं, कॅबिनेट मिशनच्यावर. सार्वभौम बनली. दुसरं एक लक्षात घ्यायचंय, विधिमंडळात्मक संस्था बनली. आणि विधिमंडळात्मक संस्था बनली त्यावेळेस कायदे, घटना तयार करायच्या आहे. विधिमंडळात्मक संस्था काम करत असताना काय आहे, घटना तयार करायची आहे. तर घटना तयार करत असताना अध्यक्ष कोण असतील, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील. आणि कायदे तयार करत असतील तर ते कायदे तयार करत असताना अध्यक्ष कोण असतील, तर ग.बा. मावळकर असतील. ग.बा. मावळकर. ठीक आहे. हा दुसरा बदल झाला. तिसरा जो बदल झाला तो म्हणजे संविधान सभेत जी सदस्य होती ते 389 वरून 299 झाली. काय झाली? 299 झाली. म्हणून संविधान सभेच्या रचनेत 3 घटना समिती काय झाली, सार्वभौम बनली का, तर सार्वभौम बनली. सार्वभौम या शब्दाचा अर्थ काय आहे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या कुठल्याही व्यक्तीचं, संस्थेचं आपल्यावर नसलेलं नियंत्रण. म्हणजे त्रिमंत्री योजनेचं जे नियंत्रण आहे ते गेलं. दुसरा, विधिमंडळ संस्था बनली. आणि विधिमंडळ संस्था काम करत असताना, संस्थात्मक काम करत असताना घटना जर तयार करायची असेल तर घटना तयार करत असतानाचं, घटना तयार करण्याबाबत काम करत असताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष असतील. आणि कायदे तयार करत असताना ग.बा. मावळकर असतील. आणि तिसरा जो बदल झाला तो म्हणजे 389 वरून संविधान सभेची सदस्य संख्या 299 आली. आले लक्षात? हे 3 बदल. पण मुख्यतः काय लक्षात घ्यायचंय की रचनेत झालेला जो बदल आहे तो अजून एक अँगलनी प्रश्न विचारला जातो, म्हणून ते लक्षात असायला पाहिजे की मी सांगितल्याप्रमाणे काय 14 ऑगस्ट म्हणजे आपल्याकडे पहिल्यांदा 9 डिसेंबर 1946 ते 14 ऑगस्ट 1947 पर्यंत ही जी संविधान सभा असेल ही कुणाच्या नियंत्रणाखाली काम करत होती, त्रिमंत्री योजनेनुसार त्याच्या अधीन राहून काम करेल. पुढचा जो बदल झाला तो म्हणजे 14 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1949. इथे काय झाली, मी सांगितल्याप्रमाणे सार्वभौम बनली. घटना काय बनली, सार्वभौम बनली. त्याला कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला. काय झाला, कायदे मंडळाचा दर्जा प्राप्त झाला का, तर आहे स्वातंत्र्य मिळालं, सार्वभौम झाली. आणि तिसरा जो आहे तो 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे, 26 नोव्हेंबर 1949 ते मे 1952 हा जो टप्पा आहे याच्यामध्ये त्याचं स्वरूप काय झालं, बेसिकली काय आहे,
घटना तयार करत असताना डॉक्टर प्रसाद असतील, पण पुढे काय झालं, घटना ज्यावेळेस लागू झाली 26 जानेवारी 1950 पासून, त्यावेळेस कायदे तयार करत असताना कायदेविषयक जे काय आहे संसदीय तात्पुरती संसद आपल्याकडे झाली, आणि ही तात्पुरती संसद आहे 26 जानेवारी 1950 ते मे 1952 या कालावधीमध्ये काम करत असताना कोण असतील तर ग.वा. मावळकर असतील का, तर ग.वा. मावळकर असतील. संसदीय स्वरूपातलं तात्पुरते संसदेचे काम करत असताना अशा पद्धतीतला संविधान सभेच्या कामकाजाच्या रचनेतला जो बदल आहे तो बदल झाला. 9 इथं विधान विचारलेली 9 डिसेंबर 1946 ते 14 ऑगस्ट यामध्ये त्रिमंत्री योजनेच्या अधीन राहून काम करेल. 14 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1949 ती सार्वभौम बनली, तिला स्वातंत्र्य मिळालं आणि कायदेमंडळाचा दर्जा मिळाला. आणि 26 नोव्हेंबर 1949 ते मे 1952 मध्ये त्याचं स्वरूप कसं होतं की घटना तयार करत असताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पण पुढे आपल्याकडे काय झालं, 26 जानेवारी 1950 पासून घटना आपल्याकडे लागू झाली, त्यावेळेस तात्पुरती संसद आली, आणि मग तात्पुरत्या संसदेमध्ये काम करत असताना जे की आहे कायद्याच्या स्वरूपामध्ये काम करत असताना तिथे काम करतील तर कोण असतील तर ग.वा. मावळकर हे अध्यक्ष असतील का, तर अध्यक्षपद असतील. अशा पद्धतीचे तिथे काय झाले, बदल झाले का, तर असे बदल झाले. म्हणून ह्या विधानांच्या बाबतीतले बदल आहेत. म्हणून आपल्याकडे 52ला नंतर पहिल्या सार्वत्रिक स्वरूपाच्या निवडणुका झाल्यानंतर आपल्याकडे लोकसभा अस्तित्वात आली का, तर लोकसभा अस्तित्वात आली. आला मुद्दा लक्षात. त्याच्यानंतरचा आपल्याला जो मुद्दा शिकायचा आहे ते म्हणजे घटना मसुदा. ठीक आहे. आता पहिला जो मसुदा तयार केला तो मसुदा ऑक्टोबर 1947 ला केला, आणि ऑक्टोबर 1947 ला जी सल्लागार शाखा आहे, जी सल्लागार मंडळ होतं, सल्लागार म्हणून काम करत असताना कोणी केलं, बी.एन. राव यांनी केलं का, तर बी.एन. राव यांनी केलं. दुसरं जे सादरीकरण जे झालं ते ऑक्टोबर 1948 ला झालं. 1948 ला ते अध्यक्षांना सादर करण्यात आला का, तर तो अध्यक्षांना सादर करण्यात आला. ठीक आहे. आणि तिसऱ्या स्वरूपातला जो मसुदा जो आला तो एक आपल्याकडे बघत असताना तो जे आहे तर नोव्हेंबर 1948च्या स्वरूपामध्ये. ठीक आहे. अशा 3 वेळा त्याचा मसुदा काय करण्यात आला, तयार करण्यात आला का, तयार करण्यात आला. मग मसुद्याचं जे वाचन जे झालं, वाचन, ठीक आहे, तर वाचन बघत असताना पहिलं जे वाचन झालं ते 4 ते 9 नोव्हेंबर 1948 ला झालं. ठीक आहे. दुसरं जे वाचन जे झालं ते 15 नोव्हेंबर 1948 ते ऑक्टोबर 1949 ला झालं. आणि तिसरं जे वाचन जे झालं ते 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949. ठीक आहे. मसुद्याचं जे वाचन जे झालं 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर या 5 दिवसामध्ये प्रथम जे वाचन केलं ते बी.आर. आंबेडकरांनी वाचन केलं, त्याच्यावर 5 दिवस चर्चा झाली. पुढे दुसरं जे वाचन जे झालं ते 15 नोव्हेंबर 1948 ते ऑक्टोबर 1949, आणि तिसरं जे वाचन जे झालं ते 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949. म्हणजे या दिवशी काय करण्यात आलं, घटना स्वीकृत करण्यात आली. घटना लिहिण्याचा शेवटचा दिवस, राष्ट्राला अर्पण करण्याचा दिवस 26 नोव्हेंबर 1949 ला. ठीक आहे. आणि 284 सदस्यांनी स्वाक्षरी केल्या. त्या 3 प्रतीवर काय करण्यात आल्या, स्वाक्षरी करण्यात आली, जी कलाकारांनी केलेली इंग्लिश प्रत आणि हिंदी प्रत. आणि सभेमध्ये राष्ट्रगीत आणि वंदे मातरम म्हणून सभा काय करण्यात आली, आपल्या तिथं संपण्यात आली. अशा पद्धतीने 26 नोव्हेंबर 1949 ला आपल्याकडे काय झालं, घटना काय करण्यात आली, स्वीकारण्यात आली. मसुदा, या मसुद्याच्या बाबतीमध्ये काय आहे, मसुदा कधी तयार करण्यात आला. पहिला मसुदा जो की सादरीकरण ऑक्टोबर 1947 ला, सल्लागार मंडळ शाखा बी.एन. राव अंतर्गत. दुसरा ऑक्टोबर 1948 ला. तिसरा नोव्हेंबर जे काय आहे 4 नोव्हेंबर 1948च्या स्वरूपामध्ये. लक्षात घ्यायचं, मसुदा तयार
आणि मग मसुद्याचं जे वाचन आहे ते वाचन 4 ते 9 नोव्हेंबर 1948ला पहिलं वाचन, 15 नोव्हेंबर 1948 ते ऑक्टोबर 1949 दुसरं वाचन, 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949 म्हणजे या दिवशी स्वीकारण्यात आलं. अशा पद्धतीचं वाचन झालं आणि स्वीकृती मी सांगितल्याप्रमाणे कधी झाली, 26 नोव्हेंबर 1949ला 284 सदस्यांनी स्वाक्षरी केली. 296 पैकी 292 सदस्य होते, कारण की 4 बाकीच्या जागा रिक्त होत्या. त्यापैकी 284 सदस्यांनी स्वाक्षरी केली का, तर स्वाक्षरी केली. ठीक आहे. आणि 26 नोव्हेंबरला आपल्याकडे काय झालं, स्वीकारण्यात आली स्वीकृतीचा दिवस. कधीचा, 26 नोव्हेंबर 1949. हा कुठला दिवस आहे, राष्ट्राला अर्पण करण्याचा दिवस आहे, घटना लिहिण्याच्या बाबतीतला शेवटचा दिवस अशा पद्धतीचा. ठीक आहे. आणि ज्या दिवशी घटना लागू झाली 26 नोव्हेंबर 1949ला, त्याच दिवशी काही गोष्टी काय झाल्या, आपल्याकडे लागू झाल्या. त्यामध्ये कुठली, नागरिकत्व, ते पण कलम 5 ते 9 हेच कलम लागू झाली. निवडणुका 324 नुसार निवडणुका, तात्पुरती संसद 379 कलम, राष्ट्रपतीची शपथ आणि प्रतिज्ञा ही पण त्याच दिवशी लागू करण्यात आली. व्याख्या, डेफिनेशन 366 कलम, अर्थ लावायचा, एखाद्या घटनेच्या शब्दाचा अर्थ लावायचा असेल 367 हे त्याच दिवशी. राष्ट्रपतींना अधिकार होते 392 नुसार राष्ट्रपतींना अधिकार, तर ते पण 26 नोव्हेंबर 1949लाच लागू झालं. तात्पुरती संसद आणि तात्पुरती जे विधिमंडळ आहेत त्या विधिमंडळातल्या ज्या रिक्त जागा भरायच्या त्या संबंधीची तरतूद पण ज्या दिवशी घटना आपण स्वीकारली त्याच दिवशी काय करण्यात आली, लागू झाली. राष्ट्रपतींचे जे अधिकार आहेत, ठीक आहे, हे राष्ट्रपतींचे अधिकार 392 नुसार ते पण काय आहेत, त्याच दिवशी लागू झाले. आणि लघु शीर्षक जे आहे ते 393 म्हणजे भारताची राज्यघटना अशा पद्धतीचा जो मुद्दा आहे, या सगळ्या ज्या तरतुदी आहेत ज्या दिवशी आपण घटना काय केली, स्वीकारली त्याच दिवशी लागू झाल्या. 26 नोव्हेंबर 1950ची वाट बघितली नाही आपण, 26 नोव्हेंबर 1949 याच दिवशी या काय करण्यात आल्या, लागू करण्यात आल्या. तुम्हाला इथे प्रश्न तयार होऊ शकतो की 26 नोव्हेंबर 1949ला खालीलपैकी कुठल्या गोष्टी स्वीकारल्या, कुठल्या स्वीकारल्या नाही. जोड्या लावांमध्ये, विधानांमध्ये, योग्य विधानामध्ये, अयोग्य विधानामध्ये, ठीक आहे, बिनचूक विधानामध्ये, लक्षात आलं, असत्य विधान, अशा पद्धतीचे तुम्हाला प्रश्न उपस्थित होऊ शकतो का, तर तो प्रश्न तुम्हाला उपस्थित होऊ शकतो. आलं लक्षात. अजून एक प्रश्न तुम्हाला उपस्थित होऊ शकतो, तो म्हणजे किती काम किंवा किती कालावधी लागला, कशासाठी, घटना लिहिण्यासाठी. आता घटना लिहिण्यासाठी जो वेळ लागला किंवा जो कालावधी लागला, जो वेळ लागला, 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हा कालावधी लागला. एकूण खर्च किती लागला, तर 64 लाख ढोबळ मनाने सांगितलं जातं. कुठे उल्लेख आहे 63,96,729 रुपये हा काय लागला आपल्यासाठी, घटनेसाठी काय लागला, वेळ लागला का, तर ते कामकाजाच्या मध्ये. म्हणून 2 वर्ष 11 महिने 18 दिवस 64 लाख रुपये काय लागला, खर्च लागला कालावधीच्या बाबतीमध्ये. मसुद्यावर जे कामकाज झालं ते 114 दिवस कामकाज झालं. ठीक आहे. पूर्ण 166 दिवस कामापैकी काय आहे, मसुद्यावर 114 दिवस म्हणजे 6 महिन्यापेक्षा कमी कालावधी. महिन्यात जर विचारला असा प्रश्न किती महिन्याच्या, 6 महिन्यापेक्षा कमी कालावधीमध्ये झालं. किती कालावधीमध्ये झालं, किती अधिवेशनं झाली, 11 अधिवेशनं झाली का, तर 11 अधिवेशनं झाली. ठीक आहे. अशा पद्धतीचे काम जे काय आहे कालावधीच्या स्वरूपामध्ये प्रश्न आहे का, तर आपल्याकडे तिथे प्रश्न आहे की किती वर्ष लागले, काय झालं. आणि वाचन जी झाली ती 1, 2, 3 स्वरूपातली वाचन झाली. ठीक आहे. त्या वाचनाच्या स्वरूपामध्ये आपल्याला आहे. मग इथे प्रश्न विचारत असताना काय आहे की सुलेखनकार कोण आहेत, लिखाण जे काय आहे त्यामध्ये काढत असताना सक्सेना म्हणजेच त्यांना आपण रायजादा असं म्हणतो. ठीक आहे. बोस आणि
नंदलाल बोस यांनी नक्षीकाम केलं का? तर त्यांनी नक्षीकाम केलं. अशा मुख्य स्वरूपातली पण आपल्याकडे प्रश्न विचारली का? तर विचारली. काम आणि कालावधीच्या बाबतीमध्ये किती झालं, किती खर्च लागला, या स्वरूपातले मुद्दे. ही स्वरूपामध्ये आपल्याला इथे प्रश्न आहे का? तर प्रश्न आहे. लिखाणाचं काम कुणाचं होतं? आपलं निशाणी काय होती? तर हत्ती ही काय होती? निशाणी होती. ठीक आहे. घटना कुणाला डोळ्यासमोर ठेवून लिहिण्यात आली होती कामकाज करत असताना? तर ती लोकांना समोर ठेवून करण्यात आली होती का? तर करण्यात आली. अशा पद्धतीने एक मुख्य स्वरूपातला जे काही आहे कशाच्या बाबतीतल्या? कामकाजाच्या बाबतीतला, म्हणजे कालावधीच्या बाबतीतला मुद्दा आहे का? तर आहे. ठीक आहे. इथे आपल्याला तिथे प्रश्न आहे. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे समित्यांच्या बाबतीतला. आणि समित्यांच्या बाबतीमध्ये बघत असताना काय की संविधान जी समित्या आहेत त्या समित्यांच्या पाहत असताना आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे की संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती आणि संस्थानांची समिती या ज्या समित्या आहेत, या तिन्ही समित्या आहेत, या समित्यांचे अध्यक्ष नेहरू होते. कोण होते? पंडित नेहरू. संघराज्य अधिकार समिती, संघराज्य घटना समिती आणि संस्थाने समिती म्हणजे जी वाटाघाटीच्या संबंधितली जी समिती होती त्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर पंडित नेहरू होते. आता ही कामकाज नियम समिती होती. कामकाज किंवा नियम समिती ही 10 डिसेंबरला स्थापन झालेली होती. पहिल्या जी की आहे दुसरी बैठक जी 10 डिसेंबरला झाली होती ती पहिली समिती. सर्वात अगोदर कुठली समिती स्थापन झाली होती? तर कामकाज प्रक्रिया समिती स्थापन झाली होती. वित्त आणि स्टाफ कमिटी, सुकाणू समिती आणि ध्वज समिती या सगळ्या समितीचे जे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ठीक आहे. प्रश्न काय आहे? समित्यांमध्ये इकडे समित्यांची नावं, इथं अध्यक्षांची नावं आहेत. अचूक जोडी ओळखा. ठीक आहे. अचूक, चुकीची, असत्य काय जे आहे किंवा विधान पण की कोणी काम केलं. B.R. आंबेडकरांनी खालीलपैकी कुठल्या समितीमध्ये काम केलं? ठीक आहे. तर B.R. आंबेडकर मध्ये बघत असताना काय की संघराज्य घटना समितीमध्ये त्यांनी इथे काम केलं होतं का? तर त्यांनी काम केलं होतं. पुढच्या जी समितीचा बाबतीतला जर विचार जर केला, प्रांतिक घटना समिती, प्रांतिक राज्य घटना समिती, पटेल अध्यक्ष होते का? तर सरदार वल्लभभाई पटेल अध्यक्ष होते. मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यात्मक जी समिती होती ही जी प्रमुख समिती होती, सर्वात जास्त सदस्य होते याच्यामध्ये, शेवटीपर्यंत ते 65-68 पर्यंत सदस्य गेली, की पटेल हे काय होते? या प्रमुख समितीचे काय होते? अध्यक्ष होते, सरदार वल्लभभाई पटेल. याच्यामध्ये 2 उपसमित्या होत्या, मूलभूत हक्क उपसमिती आणि अल्पसंख्यात्मक उपसमिती. तर मूलभूत हक्काची जी उपसमिती होती त्या उपसमितीचे अध्यक्ष म्हणून कृपलानी यांनी काम केलं आणि अल्पसंख्यात्मक उपसमिती होती त्याचे पण अध्यक्ष म्हणून कोणी काम केलं? H.C. मुखर्जी यांनी काम केलं. मग B.R. आंबेडकर यांनी या समितीमध्ये पण काम केलं प्रमुख मूलभूत हक्काच्या बाबतीत, आणि या दोन्ही समितींचे ते सदस्य होते का? तर ते सदस्य होते. ठीक आहे. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? आपल्याला स्पेशल बघू आपण. B.R. आंबेडकर. ऑर्डर ऑफ बिझनेस कमिटी जी होती त्याचे अध्यक्ष कोण होते? K.M. मुन्शी यांनी काम केलं का? तर K.M. मुन्शी यांनी काम केलं, जे मसुदा समितीमध्ये पण त्यांनी काम केलं होतं. लक्षात आलं? समित्यांच्या बाबतीतल्या प्रश्नांच्या बाबतीत हाऊस कमिटी जे होती त्या हाऊस कमिटीचे अध्यक्ष पट्टाभी सीतारामय्या यांनी काम केलं. संविधान सभेच्या कार्यावरची जी समिती आहे याच्यावर पण प्रिलिमला प्रश्न विचारलेला होता की ग.वा. मावळकर हे काय होते? त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं का? तर ग.वा. मावळकर यांनी काय केलं? अध्यक्ष म्हणून काम केलं. अधिकार समिती आणि चिकित्सा करणारी जी मसुदा तयार करत असताना विशेष समिती जी होती आणि अधिकार जी समिती होती या अधिकार समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मुख्य बघत असताना अल्लादी अय्यर यांनी काम केलं का? तर अल्लादी अय्यर यांनी काम केलं. मग B.R. आंबेडकरने कुठल्या कुठल्या समितीचे सदस्य होते? मग कारण की घटनेचे शिल्पकार होते. आता मसुदा समिती आहे तर त्या मसुदा समितीचे तर ते काय होते? अध्यक्षच होते.
पण सदस्य म्हणून कुठे कुठे काम केलं त्यांनी. जी प्रांतिक समिती होती, म्हणजे एक मुख्य स्वरूपामध्ये जर विचार केलं तर त्या मुद्द्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे की त्यांनी काम करत असताना संघराज्य घटना समितीमध्ये त्यांनी काम केलं होतं का? तर संघराज्य घटना समितीमध्ये इथलेच ते सदस्य होते. त्यानंतरची मूलभूत हक्क होती, मूलभूत हक्क समिती, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यात्मक जी समिती होती त्याची जी प्रमुख समिती होती, प्रमुख, त्या प्रमुख समितीमध्ये पण सदस्य होते, लक्षात घ्या. आणि याची जी उपसमिती होती आणि ही उपसमिती, या दोन्ही उपसमितीमध्ये बी आर आंबेडकर सदस्य होते का? तर सदस्य होते. ठीक आहे. आणि सल्लागार समिती, तर सल्लागार समितीमध्ये पण अध्यक्ष होते का? सॉरी, सदस्य होते का? तर सदस्य होते. म्हणजे बी आर आंबेडकर कुठल्या कुठल्या समितीचे सदस्य होते? संघराज्य घटना समितीचे सदस्यत्व होते, मूलभूत हक्क आणि अल्पसंख्यात्मक समिती प्रमुख समिती होती त्या समितीचेही सदस्य होते, आणि दोन्ही ज्या उपसमित्या होत्या त्या दोन्ही उपसमित्यांचे ते सदस्य होते. सल्लागार समितीमध्ये या सगळ्या समित्यांमध्ये त्यांनी सदस्यत्व म्हणून काम केलं का? तर सदस्यत्व म्हणून काम केलं. मग ज्या इतर समित्या होत्या कशामध्ये? मग हिंदी भाषा संबंधित कमिटी होती, उर्दू भाषाच्या संबंधित समिती होती, न्यायालयाच्या संबंधित समित्या होत्या का? तर अशा इतर समित्या पण काय झालेल्या आहेत आपल्याकडे घटनेमध्ये स्थापन झालेल्या आहे का? तर स्थापन केल्या. पूर्व परीक्षेच्या अँगलनी आपण काय करत आहोत? चर्चा करत आहोत. वेळोवेळी हेच सांगत आहे की पूर्व परीक्षेच्या अँगलनी आपण काम करत आहोत. ठीक आहे. मसुदा समिती, ही जी मसुदा समिती आहे या मसुदा समितीचे जे अध्यक्ष होत, स्थापना कधीची आहे? 29 ऑगस्ट 1947. याचे अध्यक्ष कोण होते? रचना जर विचार केला, रचनेमध्ये किती सदस्य होते? 7 सदस्य होते. मग त्याचे अध्यक्ष कोण होते? बी आर आंबेडकर, घटनेचे शिल्पकार. ठीक आहे. गोपाल स्वामी अय्यलगार, मोहम्मद सादुल्ला, ही पण सदस्य होते का? ठीक आहे. के एन मुंशी, कन्हैयालाल, के एन मुंशी यांनी पण काम केलं का? तर यांनी काम केलं. ठीक आहे. मित्तल जे होते त्यांच्या जागेवर माधवराव आले. आणि डी खेतान जे होते त्या खेतांच्या जागेवर त्यांचा मृत्यू झाल्यानंतर, ठीक आहे, टी टी कृष्णमाचारी आणि अल्लादी अय्यर अशी 7 सदस्यांची काय होती? मसुदा समिती होती. बी आर आंबेडकर हे तर अध्यक्ष होते, गोपाल स्वामी अय्यलगार ही दुसरी व्यक्ती होती, मोहम्मद सादुल्ला ही एक व्यक्ती होती, के एन मुंशी, मित्तल हे आजारी असल्यामुळे त्यांच्या जागी माधवराव आले, खेतान डी खेतान यांचा मृत्यू झाला, टी टी कृष्णमाचारी होते, आणि अल्लादी अय्यर. तर हे टी टी कृष्णमाचारी एवढीच एक व्यक्ती काय होती? कायद्याचा अभ्यास नव्हती, कायदे तज्ज्ञ नव्हती, बाकी सगळी काय होती? ही कायदे तज्ज्ञ होती. ही मसुदा समितीची रचना आहे. आता खालीलपैकी प्रश्न विचारत असताना खालीलपैकी कोण मसुदा समितीचा सदस्य होता, कोण नव्हता? तर आपल्याला 9 नावं ही माहीत असणं, 2 ऍड करणं हे माहीत असणं आवश्यक आहे. आता ह्या मसुदा समितीचं प्रमुख काम काय होतं? तर मसुदा समितीचं प्रमुख कामच काय होतं? मसुदा तयार करायचा आहे. काय करायचं? मसुदा, प्रमुख कार्य. मग हे मसुदा तयार करत असताना सहकार्य
असिस्ट म्हणून एक आहे, सल्ला म्हणून करणारं काम कोण होते, तर बी एन राव होते का, तर बी एन राव होते. मदत करण्यामध्ये नेहरू पटेल यांची भूमिका होती का, तर यांची होती. आराखडाकार कोण होते, मसुदाकार कोण होते, ठीक आहे. तर म्हणून एच सी मुखर्जी यांनी काम केलं का, तर एच सी मुखर्जी यांनी काय केलं, काम केलं. अशा पद्धतीचे पण एक मुख्य स्वरूपामध्ये प्रश्न आहेत. आणि मग 4 नोव्हेंबर 1948 स्वरूपामध्ये मी सांगितल्याप्रमाणे पहिलं वाचन झालं, ठीक आहे, 5 नोव्हेंबरपर्यंत. दुसरं वाचन झालं आणि तिसरं जे वाचन झालं ते 14 नोव्हेंबर 1949 ते 26 नोव्हेंबर 1949 या कालावधीमध्ये झालं. आणि स्वाक्षऱ्या केल्या 284 आणि घटना काय करण्यात आली, मसुदा समिती बी आर आंबेडकरांनी मांडल्यानंतर आपल्याकडे घटना स्वीकारण्यात आली का, तर स्वीकारण्यात आली. असं मसुदा समितीच्या बाबतीमध्ये आपल्याला माहीत असायला पाहिजे समितीची स्थापना कधी, अध्यक्ष कोण, सदस्य काय, त्यांचं काम काय, आणि मसुदा समिती तयार होत असताना कुणी मदत केली आणि त्याच्यामध्ये कुणाचा महत्त्वाचा रोल होता हे आपल्याला माहीत असणं काय आहे तिथं आवश्यक आहे का, तर आवश्यक आहे. अशा पद्धतीचा तिथे मुद्दा आपल्याला आहे, ठीक आहे. आणि घटना समितीवर काय झालं की मूल्यमापन किंवा टीका बघत असताना का टीका झाली, तर ही जी घटना समिती जी होती ती सार्वभौम नव्हती. आता सार्वभौम संस्था नाहीये असं जे मत होतं ते महात्मा गांधी यांचं होतं. आता सार्वभौम नव्हती म्हणजे काय, की त्याच्यावर नियंत्रण होतं, कारण की स्थापना झाली ती कशाच्या स्वरूपामध्ये, कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार. प्रतिनिधित्व सभा नव्हती. म्हणजे काय की प्रतिनिधित्व निवडून लोकांनी प्रत्यक्ष प्रौढ मताने निवडून दिले जाणारे जे सदस्य होते त्या सदस्यांनी तिथं काम केलेलं नव्हतं. तिथं मर्यादा होती. कशा स्वरूपाची मर्यादा होती की तिथे शिक्षण, संपत्ती, कर अशा पद्धतीच्या वर निवडून आलेले जे सदस्य होते, साधारणतः 10 लाख लोकसंख्येच्या पाठीमागे एक प्रतिनिधी होता का, तर एक प्रतिनिधी. एकल संक्रमण पद्धतीने काय झाल्या होत्या, निवडणुका झाल्या होत्या का, तर निवडणुका झाल्या होत्या. हिंदूंचं वर्चस्व आहे असं लॉर्ड सायमन यांचं मत होतं. 83% हे हिंदू होते, ठीक आहे. ॲस्टिनचं मत होतं ती एक पक्षीय संस्था आहे, एकाच पक्षाने तयार केलेली आहे. अशा पद्धतीचं ॲस्टिनचं काय होतं, मत होतं का, तर मत होतं. खूप खर्चिक होती, वेळ लागला, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागला, वेळ लागला, खर्च लागला 84. अशा टीका काय केली जाते मूल्यमापन करत असताना घटना समितीवर, जे काय आहे ती सार्वभौम नव्हती, त्याच्यानंतर प्रतिनिधित्व नव्हती, हिंदूंचं वर्चस्व होतं, वकिलांचं वर्चस्व होतं, वकील आहे. अशा पद्धतीचं त्याच्यावर काय केली जाते, टीका स्वरूपामध्ये झाली का, तर टीका झाली. म्हणून हे घटना समितीवरचं एक आहे. राहिला मुद्दा बघत असताना काय आहे की काही लक्षवेधी माहीत असणं आवश्यक आहे. म्हणजे लक्षवेधीमध्ये काय की स्वतंत्र भारताची पहिली बैठक, म्हणजे पहिली बैठक होत असताना कधी झाली समितीच्या स्वरूपामध्ये, तर ती 14 ऑगस्टच्या स्वरूपामध्ये. आता संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली, 9 डिसेंबर 1946 ला झाली पहिली बैठक. मग शेवटची बैठक कधी झाली, 24 जानेवारी 1950 ला झाली. राष्ट्रगीत स्वीकारण्यात आलं 24 जानेवारी 1950 ला, वंदे भारत, वंदे मातरम. 25 जानेवारीला काय झालं, 25 जानेवारी 1950 ला निवडणूक आयोग आपल्याकडे स्थापन झाला आणि तो 25 जानेवारी हा मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्याकडे 2011 पासून तो साजरा केला जातो मतदार दिन म्हणून, ठीक आहे. म्हणून 25 जानेवारीचे काय, आणि 26 जानेवारी 1949 ला आपली घटना जी काय आहे त्याची काय झाली, ती लागू झाली, त्याची अंमलबजावणी झाली. ती राष्ट्राला काय करण्यात आली, अर्पण करण्यात आली 26 नोव्हेंबरला. ती लागू कधी झाली, 26 जानेवारी 1950 ला. राष्ट्र सार्वभौम कधी झालं, राष्ट्र सार्वभौम, तर राष्ट्र सार्वभौम झालं 26 जानेवारी 1950 ला. कारण की 14 ऑगस्ट 1947 ते 26 नोव्हेंबर 1950 यापर्यंत आपल्याकडे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या नियंत्रण होतं. तात्पुरती संसद आपल्याकडे आली म्हणून सार्वभौम राष्ट्र बनलं 26 जानेवारी 1950 ला. मग अशी जी लक्षवेधी काही गोष्टी आहेत त्या बाबतीमध्ये
लिखाण कोणी केलं लिखाणाच्या बाबतीमध्ये, ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये काय माहीत असल्या पाहिजे. सर्वाधिक जास्त वादग्रस्त कलम कुठलं होतं घटनेमध्ये, ज्यावेळेस घटनेचं कामकाज चालू होतं, तर सर्वाधिक जास्त वाद जो झाला तो कुठल्या कलमावर झाला. ते जरी पुढे आपल्याला फंडामेंटल राईट्समध्ये बघायचं तर घटनेचं कामकाज चालू होतं, त्या कामकाज होत असताना सर्वाधिक जास्त वाद, कारण की संपत्तीचा हक्क द्यायचा आहे का न द्यायचा आहे, दिला तो संपत्तीचा हक्क 19F मध्ये तो दिला, पण पुढे आपल्याला 44व्या घटना दुरुस्तीने तो काय करावा लागला, रद्द करावा लागला. सर्वात लवचिक जे कलम होतं, मानवतेचा पाया म्हणून बी आर आंबेडकरांनी काय म्हटलं, कलम 21ला म्हटलं का, तर कलम 21ला म्हटलं. कलम 32ला घटनेचा आत्मा आहे का, हृदय आहे का, अशा पद्धतीचं घटनेचं कामकाज होत असताना चर्चा होत होती. कारण की काय झालं की ज्यावेळेस अधिवेशन चालू होतं त्यामध्ये काय झालं की प्रत्येक कलमावर काय झाली, चर्चा झाली. प्रत्येक कलम हा साध्या बहुमताने पारित करून काय करण्यात आला, तो प्रत्येक आपल्याकडे 395 जी कलम झाली त्यावेळेस. ज्यावेळेस आपण काय केलं, 26 जानेवारी 1950ला घटना लागू झाली, त्यावेळेस आपल्याकडे काय 22 भाग, 8 परिशिष्ट आणि 395 जी कलमं आहेत, ह्या 395 कलमामध्ये प्रत्येक कलमावर सविस्तर चर्चा होऊन साध्या बहुमताने काय झालं, ठराव करण्यात आला का, तर ठराव करण्यात आला. 6वं अधिवेशन झाल्यानंतर वेळ देण्यात आला आणि त्याच्यावर आपल्याकडे काय झालं, काम झालं का, तर काम झालं. अशा पद्धतीने कच्चा मसुदा कुणी तयार केला होता घटनेचा, त्यांनी 74 देशांचा अभ्यास केला, परंतु घटनेमध्ये 60 देशांच्या घटनेचा आधार घेऊन आपली घटना केला. कच्चा मसुदा त्यांनी ड्राफ्ट तयार केला. BN राव यांनी केला का, तर BN राव यांनी केला. अशा पद्धतीने खूप स्वरूपामध्ये वस्तुनिष्ठ स्वरूपामधले कामं आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. आपण राष्ट्रकुलचं सदस्यत्व स्वीकारलं, हे आपलं वैशिष्ट्य आहे 1 मे 1949ला. ठीक, अशा बऱ्याचशा वस्तुनिष्ठ स्वरूपातले काही जी प्रश्न आहेत का, तर ती प्रश्न आहेत. एकंदरीत आपल्याला ह्या सगळ्या मुद्द्यांचा माहीत असणं आवश्यक आहे. मग आता प्रश्न विचारत असताना काय आहे की आपल्याला कुठले मुद्दे माहीत असणं आवश्यक आहे. आता कामकाजाच्या बाबतीमध्ये इथे प्रश्न विचारलाय म्हणून हा मुद्दा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. कामकाज आहे, त्याच्यानंतर जी की मसुदा असेल, कामकाज आणि जो कायदा झाला स्वातंत्र्याचा, जो आपला कायदा झाला स्वातंत्र्याचा कायदा, हा स्वातंत्र्याचा कायदा झाल्यानंतर काय बदल झाला याच्यावर प्रश्न. सभा आहे संविधान सभा, या संविधान सभेमध्ये काय बदल झाले, नंतर स्वीकृती कशा पद्धतीची आहे, स्वीकृतीच्या आधारावर प्रश्न आहे. ठीक आहे, मसुदा आहे, मसुदाच्या संबंधित प्रश्न आहे. बघा हे शब्द माहीत असावे, त्याच्यावर प्रश्न आहे. अंमलबजावणीच्या स्वरूपामध्ये प्रश्न आहे. ठीक, समित्या, कुठल्या समित्या आहे, समित्यांचे अचूक जोड्या लावा याच्यामध्ये BR आंबेडकरच्या बाबतीत. त्यात पुन्हा मसुदा समिती काय आहे, टीका काय करण्यात आली, मूल्यमापन कशा पद्धतीचं झालं, मूल्यमापन त्याच्यावर टीका करत असताना, आणि लक्षवेधी. एकंदरीत एवढे जर मुद्दे आपण जर बघितले तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे करता येईल. याच्या नोट्स मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. आणि याच्यावर जी आत्तापर्यंत विचारलेली जी पूर्व परीक्षेला ब आणि क याला दोन्ही मिळून 14 प्रश्न आहेत. कशामध्ये, भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी, राज्यघटनेची निर्मिती आणि काय आहे, कामकाज, स्वीकृती, अंमलबजावणी. आणि हे इनडायरेक्टली हे सगळे प्रश्न मी तुम्हाला काय केलेले आहेत, डिस्कस केलेले आहे का, तर डिस्कस केलेले आहे. पण पूर्ण व्यवस्थित स्वरूपामध्ये PYQ आपण सिरीज घेतलेली आहे आणि ते तुम्ही यूट्यूब चॅनलला जाऊन बघा. सविस्तर स्वरूपामध्ये मी प्रत्येक प्रश्नांचं सविस्तर स्वरूपामध्ये विश्लेषण केलेलं आहे. म्हणून आज आपण शिकलो संविधान सभेचं कामकाज कशा पद्धतीचं आहे, मसुदा कसा आहे, स्वीकृती कशी आहे, अंमलबजावणी कशी, संविधान सभेच्या रचनेमध्ये झालेला बदल कसा आहे. ठीक आहे, समित्या कुठल्या, त्या समित्यांचे अध्यक्ष कोण आहेत, घटना समिती, मसुदा समिती काय आहे, मसुदा समितीचं कार्य काय आहे, आणि एकंदरीत घटना समितीवर होणारी टीका आणि महत्त्वाच्या लक्षवेधी या मुद्द्यावर आपण चर्चा केलेली आहे. तर मागील लेक्चर आणि हे लेक्चर या 2 लेक्चरमध्ये जर बघितलं तर तुमचे 3 प्रश्न कुठे तर 3 प्रश्न विचारलेले आहेत का, तर 3 प्रश्न विचारलेले आहेत कुठल्या परीक्षेला. त्याच्यामुळे हे 2 लेक्चर तुम्ही अवश्य बघा, त्याचा फायदा तुम्हाला पूर्व परीक्षेला नक्की होईल. हा प्री ओरिएंटेडच काय आहे लेक्चर आहेत, त्याच्यामुळे याचा तुम्ही लाभ घ्या. थँक्यू.